लातूर जिल्ह्यातल्या औस्यात महायुतीची आज जाहीर सभा झाली। भाजपा शिवसेनेच्या युतीनंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी एकाच मंचावर एकत्र आले। यावेळी मोदींनी उद्धव ठाकरेंना छोटा भाऊ म्हणून संबोधलं। या सभेत मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जम्मू काश्मीरसाठी वेगळा पंतप्रधान पाहिजे असलेल्याच्या बाजूने उभी आहे असा आरोप केला। अशा प्रकारचं वागणं शरदराव तुम्हाला शोभतं का असा टोलाही त्यांनी लगावला। काँग्रेसच्या घोषणापत्रातील भाषा ही पाकिस्तानची भाषा आहे, दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा मानस आहे, असा काँग्रेसवर तुम्ही विश्वास करू शकता का असा सवाल सुद्धा मोदींनी लोकांना विचारलाय। अरे शरदराव, आप ऐसे लोगों के साथ खड़े हो। अरे कांग्रेस से तो देश को कोई अपेक्षा नहीं है, लेकिन शरदराव आप क्या शरदराव आपको शोभा देता है क्या? अरे राजनीति अपनी जगह पे है, शरदराव वहां शोभा नहीं देते हैं। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर भाजपचे हंसराज अहिर यांच्यात थेट लढत होतीये। बहुजन वंचित आघाडीचे राजेंद्र महाडोळे कितपत आव्हान निर्माण करतात याकडे मतदारांचं लक्ष लागलंय। मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर मत मागत असल्याचं अहिर यांनी स्पष्ट केलंय, तर अहिर यांचा विकास कामांचा दावा धानोरकर यांनी फेटाळून लावलाय। कुणबी मतदारांची संख्या जास्त असलेल्या मतदारसंघात उमेदवार बदलल्यानं तेली मतदारांची असलेली नाराजी कोणाच्या पथ्यावर पडते यावर निवडणुकीचं गणित अवलंबून असणार आहे। ही निवडणूक आमच्या जिंकण्याकरताच आहे। जनता आम्हाला आशीर्वाद देईल आणि आम्ही विजयी होऊ हे ठरलेलं होतं आणि त्या दिशेने आम्ही कामं केलीत। प्रचारसभा, संपर्क हे सगळं करताना आम्ही विकास हा मुद्दा समोर ठेवला। मोदी विरुद्ध राहुल गांधी आणि त्यातल्या त्यात अकार्यक्षम खासदार विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढल्या जात आहे। भारत देशामध्ये प्रचंड भाजपाच्या विरोधात असंतोष आहे आणि राहुलजीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन फार पॉझिटिव्ह आहे। कलंक या सिनेमातील माधुरी दीक्षितचं नवं गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय आणि पाहता पाहता ते सोशल मीडियावर अगदी वेगानं व्हायरल सुद्धा तबाह हो गए। या गाण्यात माधुरीचं शास्त्रीय नृत्याची झलक आणि दिलखेचक अदाकारी पाहायला मिळते।